नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत नारायण धारप लिखित गूढ कथा ज्वालेत उभी ती भाग 3। त्याच्या डोळ्यातली तापट लाली, त्याच्या कपाळावरचा घाम, त्याच्या गालावरची बारीक पुरळ, सेंटमधूनही येणारा शरीराचा एक किंचित उग्र दर्प तिला आता जाणवायला लागला होता। वागणं कृत्रिम, यांत्रिक व्हायला लागलं होतं। सुखाची सावली तेवढी मागे राहिली होती, क्षणभर हाती आल्यासारखी, वाटतानाच नाहीशी होणारी। केशवची प्रकृती आणखी बिघडली। स्नेहलताला त्याच्याबद्दल व्यक्तिगत अशी सहानुभूती नव्हती, पण तिच्या आयुष्यात त्याला एक फार महत्त्वाचं स्थान होतं, ती त्याची पत्नी होती। आणि मग एका रात्री तिचे डोळे खाडकन उघडले। केशव असणं तिच्या दृष्टीने फार अगत्याचं होतं। तो होता तोवर जगदीश दूर होता, कारण इतके दिवस मनात खोलवर दडवलेलं सत्य आता उघड झालं होतं। जगदीशबद्दल तिच्या मनात आता कोणतंही आकर्षण राहिलं नव्हतं। त्याची भेट हा शरीरावरचा आणि मनावरचा एक ताण झाला होता। आता नुसता कंटाळा होता, निरुत्साह होता। त्याचं द्वेषात रूपांतर होण्यापूर्वीच हा संबंध तोडायला हवा होता, आणि केशव असेपर्यंत हे शक्य होतं। समजा जगदीशने विवाहाची मागणी केल्यावर? नाही, तिच्या शरीरावर एक सरसरता काटा येऊन गेला। केशव हेच तिचं संरक्षण होतं, तो जगायला हवा होता। केशव त्यानंतर 3 वर्षे जगला, पण त्याची प्रकृती मूळचीच निकोप नव्हती। व्यसनाने आणि अतिरेकाने ती आणखी खालावली होती। पैसा आणि डॉक्टरी कौशल्य यांच्या बळावर त्याने 3 वर्षे रखडत कशी तरी काढली, आणि मग तो गेला। कालचक्र अव्याहतपणे फिरतच होतं। केशवची आठवण फार दिवस मागे राहिली नाही। त्याचा विमा आणि इतर इन्व्हेस्टमेंट यांनी ती आर्थिकदृष्ट्या कायमची स्वावलंबी होती। अविनाश मोठा झाला, मॅट्रिक झाला, कॉलेजमध्ये गेला, इंजिनियर झाला, फिरतीच्या नोकरीवर रुजू झाला। त्याचे आणि स्नेहलताचे संबंध मैत्रीचे होते, कारण कोणीच कोणाकडे कशाचीही मागणी करीत नव्हते। भावनेच्या भरात कोणाच्याही अति निकट जाऊ नये, हा धडा स्नेहलता चांगली शिकली होती। जगदीश तिला अधूनमधून दिसायचा। त्याची ती शिकारी नजर अजूनही आपलं सावज शोधत होती, पण इतक्या दिवसानंतर स्नेहलताच्या मनात त्याच्याबद्दल काहीही वैरभाव नव्हता। आणि मग एके दिवशी तिला कळलं की जगदीश अगदी अचानकपणे वारला। त्या बातमीने तिच्या मनातली उरली-सुरली धास्तीही नाहीशी झाली। वयाच्या 53व्या वर्षी स्नेहलताही अशी होती, एक धार्मिक, दानशूर, हुशार, कर्तबगार स्त्री, सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्रीविषयक प्रश्नात आपुलकीने लक्ष घालणारी, कोणालाही मदतीला हात देणारी, एक आदर्श जीवन। ताप आला तेव्हा तिला कल्पना नव्हती की या दुखण्यात आपल्या आयुष्याचा शेवट होणार आहे। आयुष्याची तिला आसक्ती नसली तरी आताच शेवट व्हावा अशीही आशा नव्हती। पण आजार बळावला, शास्त्रीय वैद्यकीय उपचार निरुपयोगी ठरले आणि ती जाणार ही गोष्ट उघड झाली। मृत्यूचा भीषण लाल प्रकाश समोर धगधगत होता। त्या लाल झोतात तिचं सर्वच्या सर्व आयुष्य उजळून निघालं होतं। मनाचे सर्वच्या सर्व कप्पे खोलले गेले होते। अगदी लहान-सहान आठवणीही आता प्रकर्षाने जाणवत होत्या। बाह्य इंद्रियाची शक्ती आता जणू मनात साठवली होती। सर्वच्या सर्व आयुष्याचा एक
विहंगम पट तिच्या समोर पसरला होता आणि आता स्नेहलता भेदरली होती. पुढे काय होणार आहे याची कल्पनाही नव्हती. मृत्यूचा विचारही मनाला शिवत नव्हता. तेव्हा पापपुण्याच्या कल्पनांना महत्त्व नव्हतं. आता मृत्यू समीप आला होता, हाकेच्या अंतरावर आला होता आणि स्नेहलता आपलं आयुष्य आठवत होती. त्यातला प्रसंग न प्रसंग सूक्ष्मदर्शक यंत्राखाली घालून पडताळून पाहत होती. हे कसं होतं? हे योग्य होतं का अयोग्य होतं? तिला वाटलं की पुरुषासंबंधी आकर्षण हा आपल्या जीवनाचा स्थायी भावच होता. वडिलांच्या भेटीची आतुरता, रवींद्रचे आकर्षण, नंदमोहनची जादू, केशवशी विवाह, जगदीशचा संबंध, या साऱ्यातून तोच तो एक अखंड धागा ओवला गेला होता. तो अजूनही अतूट होता. आता ती स्वतःशी मोकळ्या मनाने कबूल करू शकत होती की वयाची 50 उलटल्यावरही तिच्या मनातलं हे आकर्षण कमी झालं नव्हतं. पण हे सर्व मानसिक होतं. पापाची व्याख्या इतकी काटेकोर असेल यावर तिचा विश्वास नव्हता. नकळत तिने मनातल्या मनात इच्छा आणली असेल. कोण असं करत नाही? तो तिचा दोष खासच नव्हता. अर्थात एक अपवाद सोडून जगदीश. त्या कृतीला एकच नाव होतं, एकच नाव होतं. पण ते आता जुनं झालं नाही का? 20 वर्षाच्या वजनाखाली गाडलं गेलं नाही का? त्यानंतरच्या तिच्या सत्कृत्यांनी त्या पापाचं परिमार्जन झालं नाही का? झालेलंच असणार. ती मनाला शांत करत होती, धीर देत होती, कारण आता सर्वाचाच शेवट समीप आला होता. एका काळ्या लाटेखाली सारंच पुसलं जाणार होतं. मना, धीर धर, धीर धर. तो क्षण आला. एक असह्य वेदना कणाकणांनी वाढत जाणारी, शरीराच्या नसा विच्छिन्न करणारी. आणि मग स्नेहलता सुटली. लोहाराच्या घणाघाताने लोहाचे 2 तुकडे व्हावेत तितका हा प्रकार आकस्मिक आणि निर्णायक होता. काळाच्या एका सूक्ष्म छेदात ती मुक्त झाली होती. त्या शरीरातून बाहेर आली होती. वेदना संपली होती, ताण गेला होता. हाच जर मृत्यू असेल तर त्यासाठी द्यावी लागणारी किंमत फार अल्प आहे. तिला वाटलं. जळणाऱ्या उंडक्यातून धूर निघावा तशी ती त्या निश्चल शरीरातून बाहेर पडली. ती दूर सरकत होती. ते शरीर दूर सरकत होतं. तिला गती होती खास. हलण्याची तिने इच्छाही केली नव्हती किंवा हलण्यासाठी प्रयत्नही केला नव्हता. पण ती दूर जात होती. इतके दिवस तिने वापरलेलं, तिचा वास असलेलं ते शरीर पाहता पाहता अस्पष्ट होऊ लागलं होतं. ती स्वतःला प्रथमतः संपूर्ण पाहत होती. 55 वर्षाच्या एका स्त्रीचं प्रौढत्व आलेलं शरीर, काळजी घेतलेलं, चांगलं पोसलेलं. शरीरात ढिलेपणा नाही, अवयव रेखीव, एक काळच्या अप्रतिम लावण्याची अजून साक्ष देणारे. पण आता चेहरा विकृत झाला होता आणि मग ते चेतनाहीन, परक वाटणारं शरीर किरकिरत दूर कोठेतरी गेलं. लहानसहान होत शेवटी अदृश्य झालं. स्नेहलता मंदिरात उभी होती. कशाची तरी ती विलक्षण उत्कटतेनं वाट पाहत होती. एक क्षणभर तिला कशाचा संदर्भ लागेना. हा प्रसंग पूर्वी घडल्यासारखा वाटत होता. त्यानंतर कितीतरी घडलं होतं. तिचा आजार, तिचा मृत्यू. मग हे काय? मनाला हिसका बसून ती ताळ्यावर आली. ती मंदिरात होती. इतरही कितीतरी लोक तिथं होते. कीर्तन चाललं होतं आणि ती
अनिमिष नेत्रांनी कीर्तनकाराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. आता एवढ्यातच तो गिरकी घेईल आणि तो गरकन वळला. त्याचा चेहरा तिच्याकडे वळला आणि भेदरलेली स्नेहलता नाही नाही किंचाळत खोल कोठेतरी पडली. काळ्या गर्तेत. खोल, अगदी खोल. कारण तो चेहरा जगदीशचा होता. स्नेहलता एका पांढऱ्या थंड शांत खोलीत होती. तेथेही ती पूर्वी एकदा येऊन गेली होती. आठवण खडबडून जागी झाली. हॉस्पिटलमधली खोली. ती खोलीच्या दाराशी उभी होती. तिच्याच शेजारी पांढऱ्या कपड्यातलं कोणीतरी होतं. बहुतेक डॉक्टर किंवा सर्जन. ते तिला कॉटकडे घेऊन जात होते. तिचं मन गलगलत होतं. कॉटवर पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेलं होतं. ती कॉटजवळ आली. तिला आता हा प्रसंग आठवत होता. केशवचा हॉस्पिटलमधला मृत्यू. तिच्याबरोबरच्या गृहस्थांनी कॉटवरची चादर एका टोकाने उचलली आणि खाली घेतली. नको नको स्नेहलता किंचाळली. आई ग. आणि पुन्हा एकदा त्या काळ्या वावटळीत कोसळली. कारण कॉटवर जगदीश होता आणि तो तापट लाल डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. स्नेहलता एका अंधाऱ्या कोंदट पडझड झालेल्या खोलीत उभी होती. आठवण नागासारखी फणा उभारून आली. रॉयल गेस्ट हाऊस. स्नेहलता दाराशी उभी होती. वाट पाहत उभी होती. हेही पूर्वी एकदा घडलं होतं. जगदीशची वाट पाहत उभी होती. जगदीशची. तिला तो विचार एकदम असह्य झाला. ती तेथे कशी आली, का आली हे तिला कळत नव्हतं. तेथे तिला क्षणभरही थांबावंसं वाटत नव्हतं. पण येथून कसं जायचं हेही तिला माहीत नव्हतं. ती दारापाशी तशीच उभी राहिली होती. करकर आवाज झाला आणि दार सावकाश उघडलं. जगदीश खोलीत येत होता. नको. ती किंचाळली आणि कोसळत कोठेतरी पडली. स्नेहलता उभी होती. आसपास माणसांची गर्दी होती. कसले तरी मंत्र तिच्या कानावर येत होते. तिच्या अंगावर भरजरीचे कपडे होते. कपाळाला फुलांची मोत्यांची मुंडावळ होती. हातात मोगऱ्याचा 4 पदरी हार होता. समोर अंतरपाट होता. तिच्या लग्नाचा क्षण. केशवशी तिचा विवाह झाला ती घटिका. अंतरपाट दूर झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. मंगलवाद्यांचा गजर झाला. स्नेहलताने हार पुढे करीत वर पाहिलं आणि मग हार खाली टाकून तिने तोंड झाकून घेतलं आणि ती तेथून वेडीवाकडी पळत सुटली. अंतरपाटापलीकडे समोरच्या पाटावर जगदीश उभा होता. मनाच्या या बावरलेल्या अवस्थेतही काही विचार तिच्या समोर येऊन गेले. तिचा मृत्यू ही घटना खरी होती. तिला येणारे अनुभव खरे होते का सर्व कल्पनेचे होते, मृत्यूनंतरचे होते. या प्रसंगांना एक क्रम होता, एक दिशा होती. वर्तमान काळातून ती भूतकाळाकडे जात होती. तिच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या घटना तिला वाटेत खुणेच्या दगडासारख्या भेटत होत्या. हे कोठपर्यंत चालणार होतं? ती जन्मली त्यावेळेपर्यंत? आणि मग तिची अस्मिता कशातच विलीन होणार होती. सर्व आयुष्याचा एवढाच अर्थ होता. लहान मुलाने एखादी चित्रपट्टी उलगडावी आणि परत गुंडाळून ठेवावी असलंच. पण दरवेळी हा जगदीशच का दिसत होता? तिला त्याचंच खरं भय वाटत होतं. केशवशी तिचा विवाह झाला तेव्हा तर तिने जगदीशला पाहिलेलाही नव्हता. मग तो कसा आला? तिच्या मनावरून भीतीची
बर्फाळ शहारं सरसरत गेली. धन्यवाद. अशीच कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.